नमस्कार मित्रांनो, आपल्या बरोबर आहेत एम के पाटील. त्यांची ऑलरेडी एक 8-9 महिन्या पाठीमागं, 7-8 महिन्या पाठीमागं एक इंटरव्ह्यू झाली होती. त्यावेळी साधारण 3 लाखाचा टप्पा क्रॉस केला होता ना तुम्ही? होय ही होय. एक. 3 लाख. ओके. आणि त्यानंतर साधारण 9-10 महिन्याने आज आपण बोलतोय. मोस्ट कन्सिस्टंट आणि व्हेरी डिसिप्लिन असं यांचं उदाहरण आहे सगळ्यांच्या समोर. तर बोलूया त्यांच्याशीच. आज त्यांनी 45 लाखाचा टप्पा पार केलाय. मग 45 लाख सुरुवात होती 30,000 रुपयापासून. आणि मग एक स्ट्रॅटर्जी आपली ऑप्शन्सची, आणि ऑप्शन्स मध्ये ज्याला जे डेलिकेट पार्ट समजतं ट्रेडिंगचा, आणि त्या तशा एरियामध्ये काम करत आज त्यांचा जो प्रवास सुरू आहे, तर तो त्यांच्याशीच आपण बोलू. अंके पाटील, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. थँक्यू सर, थँक्यू. तर आता तुम्ही मार्गदर्शन करायचं आहे सगळ्यांना, आपल्या बरोबरच्या सगळ्या कलिग विद्यार्थ्यांना, की बाबा तुमचा दिनक्रम कसा आहे, म्हणजे सकाळी उठल्यापासून कशी सुरुवात होते, किती वाजता ट्रेड करताय, किती ट्रेड सकाळी करताय, कशी लॉट साईज असते, बोला. सकाळी 9ला मार्केटला मी बसतो. ट्रेडिंग ऍप वगैरे सगळं ओपन करून कालचा थोडा स्टडी करून बसलेला असते. मग आज काय होऊ शकतंय, आणि सकाळी सरांचे सपोर्ट रेजिस्टन्स भेटतातच. आणि जोपर्यंत स्ट्रक्चर सांगत नाही तोपर्यंत मी एंट्री करत नाही त्याच्यात. आणि सकाळी पहिलं मोमेंटम ट्रेडिंग मध्ये माझे 3 लॉट साईज असते. टार्गेट काय भेटेल ते 9:30 पर्यंत घेतो मी. 5 मिनिटं ट्रेडिंग करताना 15 मिनिटाचा माझा वेट असतोय. 15 मिनिटापर्यंत मी थांबतोयच. आणि पुलबॅकलाही मी 5 मिनिटावर ट्रेडिंग करतो. पुलबॅक हे माझे शक्यतो सपोर्ट रेजिस्टन्सवरच असतात. तिथं शक्यतो कुठला कॅन्डल पॅटर्न झालाय ते बघतो. मग तिथं माझी लॉट साईज असते 8 लॉट साईजने. आणि ओके. तिथं काय जे 15 मिनिटात प्रॉफिट भेटेल 30-40 पॉईंट ते घेतोय आणि मी बाहेर पडतोय. मग झाले माझे 2 ट्रेड झाले की मी टोटल बंदच करतो. टोटल अमाऊंट अशी काय ठरवली का, की मला 20,000 नाही पर? नाही, अमाऊंट अशी काही नाही. जे भेटतात ते घेतोय आणि सरळ बाहेर पडतोय. जरी स्टॉप लॉस झाला तरी मी ऍक्सेप्ट करतोय तो. असं की स्टॉप लॉस व्हायचं हे किती कमी चान्स. पर्सेंट आहे, किती पर्सेंट? एकदम एक दहा एकदम कमी पंधरा ट्रेड पर्सेंट. मागे किती वेळा स्टॉप लॉस होतोय? महिन्यातून एखाद दुसरा स्टॉप लॉस असते माझा. त्याच दिवशी रिकव्हर किती वेळा केलं तुम्ही? रिकवर असं मी करत बसत नाही. मग रिव्हेंज ट्रेडिंग करत नाही. झालाय ना स्टॉप लॉस तर बंद करणे ट्रेडिंग. आणि थोडंसं का चुकलंय बघायचं. जर्नल लिहून ठेवायचं रोजचं. आणि त्या चुका परत होण्याची काळजी घेतोय मी. जर्नल मेंटेन होतंय रोजच्या रोज? होय होय, रोजच्या रोज जर्नल मेंटेन. त्याचा काय फायदा झाले काय? होय होय. ते मी सॅटर्डे संडेला ते फॉलो करत बसतोय. बाबा रिव्ह्यू की हा घ्यायचा मी इथे पाठीमागं ट्रेड बघायचं. घेतला होता, मंडेला हा ट्रेड होता, ट्युसडेला असं ट्रेड केलेत मी. माझा लॉस का झाला रविवारी, ती सोमवारी ती चूक टाळायची. सोमवार परत आपलं तसा आपला सेटअप तयार होतोय आठवड्याच्या. मार्केट रिपीट होत असतंय. त्यालाच मी फॉलो करतोय फक्त. आजचे वेगळं ट्रेड असं झाले, काही नाही. आजचे आजचे ट्रेड झाले का? आजचे 2 ट्रेड झाले की सकाळी. सकाळचे फुल बॅग. हा. आता तुमचा बाकीचा जो व्यवसाय आहे, फार्मासिस्ट म्हणून तुमचं दुकान आहे, किंवा एक गोठा पण आहे ना जनावरांचा, होय होय, गाईंचा गोठा आहे. त्याच्या ह्याला काय डिस्टर्ब होते काय की? नाही नाही, त्याला काही डिस्टर्ब नाही होत. गोठ्याचं काम माझं सकाळी 4 ते 7 असतंय. आणि मेडिकल सकाळी मी 8ला येऊन बसतोय. इथंच ट्रेडिंग करतोय आता मेडिकलमध्ये बसून. ओके. काही इथं मेडिकलला पण एवढं डिस्टर्ब नसतंय. आणि मग संध्याकाळी ट्रेडिंग एकदा 2 ट्रेड झाले की मग लॅपटॉप बंद, शांत स्टोअर मध्ये बसलेला असतो. सेटअप साठी काही एक्स्ट्रा स्क्रीन, फार मोठा हे पाहिजे, 2-4 स्क्रीन पाहिजे, असं काही केलंय का? काही नाही काही नाही, एक मोबाईल तुमच्या ट्रेडिंगला आणि एक लॅपटॉप समोर. जे सरांची स्ट्रॅटेजी आहे त्याला फक्त फॉलो करणे. सरांनी सांगितल्याप्रमाणे पुलबॅक घेणे, टार्गेट 5 मिनिटाचं 15 मिनिटापर्यंत थांबणे, वेट करणे. कारण की 5 मिनिटाला तुमचा ट्विझर टॉप हॅमर वगैरे बोलतो, पुढच्या कॅन्डल ह्या तुम्हाला 10 मिनिटाच्या पुढच्या 2 कॅन्डल या टार्गेटच टार्गेट देतात. देऊन झालं. देतातच. मग तुम्ही त्यात फोमो मध्ये घाबरून बाहेर पडलं तर ती तुमची चूक आहे. आता नवीन मेंबर बरेचसे आहेत ज्यांना स्ट्रॅटर्जी समजली आपण दिलेली, ठीक आहे, पण आता परवा दिवशी ग्रुपवर तुम्ही बघितले की स्ट्रॅटर्जी समजले म्हटले, पण इम्प्लिमेंट होत नाही का? तर मी कोण म्हणतोय मला भीती वाटते, प्रॉफिट व्हायला लागलाय की मी लगेच बाहेर पडतोय, लॉस मध्ये थांबून राहतोय. काही जण म्हणतात की एंटर करायलाच भीती वाटते. किंवा काही जणांचं असं आहे, आज याचा विषय होता, 1,000 लॉटनी ट्रेड करत आणि हा. दररोज सकाळच्या पॅचमध्ये 50,000च्या आसपास प्रॉफिट होते, आणि तो प्रॉफिट पुन्हा पुढच्या 3:30 वाजेपर्यंत घालवला जातो. अरे,
आपले स्टुडंट आहेत. मगाशीच मी आता दुपारी बोलत होतो, तर हे का होत असेल, काय वाटतं तुम्हाला? त्यांनी ते ट्रेडिंग मध्ये हे झाले, एक्स्ट्रा ओव्हर ट्रेडिंग करायला लागले ती प्रमाणापेक्षा जास्त. 50,000 प्रॉफिट मंथली 10 लाख झाले सर. एवढे हा, कुठे मिळत नाही. तो आहे, तो तर मला विचार. महिन्याला माझं कसं महिन्याला मला एक 4-5 लाख मिळाले मी खुश असते त्याच्यात. मला ओव्हर ट्रेडिंग करायची गरजच भासत नाही. नाही, आणि ज्यांना भीती वाटते त्यांनी काय करायला पाहिजे? स्ट्रॅटर्जी समजले म्हणतात, पण भीती वाटते. हा, मग त्यांना ते कॅन्डल पॅटर्न समजायला पाहिजेत की बाबा आता हॅमर बनलाय तर याच्यात बाहेरच नाहीत. प्रॉपर बाहेर आहे. पुलबॅक कुठं होतोय, काय होतोय? पुलबॅकचे कॅन्डल हे शक्यतो सर ट्विझर टॉप आणि ट्विझर बॉटमच असतात. आणि त्या पुढचं ताकदीच्या येतात त्या. हा, त्यात 3 ताकदीचे असतात कॅन्डल. हा. तर ते तुमच्या लक्षात ते हाय तुटला की मी बरोबर एंट्री माहिती तर असते. थोडक्यात विक्स कडे लक्ष द्यायचं एंटर करताना. हा, विक्स कडे लक्ष द्यायचं, काय विक्स होते काय सांगत नाही राहतात लक्षात. बऱ्याच गोष्टी. बायर सेलर किती आहे ते कॅन्डल सांगते तुम्हाला, बायर सेलर किती आहे त्याच्यात. हा. ते बाकी तुम्ही तुम्हाला ग्रीक्स किंवा डेल्टा थिटा किंवा ओय डाटा इकडे कधी लक्ष जाते का? नाही नाही नाही, माझं कधीच लक्ष जात नाही तिकडं. मी आजपर्यंत डेल्टा बघितला नाही, ऑप्शन चेन बघितली नाही. तुम्ही सगळं जर बघत बसला तुम्ही ट्रेडिंगच करू शकत नाही. हा. कुठंतरी मॅच ऑप्शन होत असते चेन, आणि कुठंतरी त्याला विरोध होत असते, मग आपल्याकडनं एंट्रीज होत नाही. हा, मग ते ऑप्शन चेन तुम्हाला कधी वाढाल पूर्ण झाल्यानंतर ऑप्शन चेन सांगते की इथं बाहेर आलेत. हा. बऱ्याचदा लेट लेट इंडिकेशन राहते लेट त्याचं. लेट इंडिकेशन असते ते ऑप्शन चेन्स. ते आता आपण तर सांगितलेच की तिकडे लक्षच देऊ नका, तरी पण कसं ते मी सांगण्यापेक्षा आता ज्याचा परफॉर्मन्स आहे त्यांना सांगणं महत्वाचं ना, म्हणून तुम्हाला हा, विचारलं. तर आणि बाकी कसं ही लोक शक्यतो सर युट्यूब बघत असतात ही जास्त. यांचा ते युट्यूबवर एक विश्वास मोठं जास्त. डायव्हर्जन आहे की दररोजचे रील्स आणि वेगवेगळ्या चॅनलवरून मग काही दिवस किंवा हा, विनाकारणच ते लंडन मार्केटचं काय झालं, युएस काय झालं मार्केटचं काय डाऊ नाही. जोन्सचं काय झालं, हो. इंडिया विक्सचं काय आहे, त्याचे कॅल्क्युलेशन करा. तर ह्या कुठल्या कॅल्क्युलेशन मध्ये जावं लागतं का? गरजेचं वाटलं का असतं काय तुम्हाला नाही त्या? नाही, मी कधीच मी न्यूज बेस्ड ट्रेडिंगच करत नाही. मार्केट आता काय चालू आहे, मला काय सांगते माझं मार्केट, त्यानुसार मी ट्रेडिंग करतोय सरळ आणि बाहेर पडतोय. तर आता काल पुढचा काय प्लॅन मग? पुढचं काही नाही आहे, असं कंटिन्यू ट्रेडिंग चालू ठेवायचं आपलं. लॉट साईज वाढवायचे आहे की नाही? लॉट साईज 1 CR पर्यंत गेल्यानंतर मग विचार करायचा. आता आलाय अर्धा 6.5. टप्पा, अर्धा टप्पा गाठलाय वर्षात. होय, 10 लॉटचं मग विचार करायचा. आता अर्धा, म्हणजे आता आता अकाउंटला किती तुमचा बॅलन्स पे आउट घेऊन किती असतो रेग्युलर रोजचा ऍव्हरेज बॅलन्स? अवरेज असतो ना 10 लाखाचा असतोय. हा. आणि मग प्लॉट साईज फिक्स 7-8च? हो हो, फिक्सच. फुलबॅकला 8, मोमेंटमला 3. हे ठरलेलं गणित आहे. ठरलेलं ठरलेलं. मग कधी वाटत नाही अचानक आता व्यवस्थित चालले लॉट वाढव्या आणि नाही एकदमच नाही नाही, लाख कधीच नाही. रुपये नाही नाही, मिळव्या? मी क्लासमध्ये त्याच्यासाठीच येऊन बसतो होतो की माझं माइंडसेट चेंज होऊ नये. माइंडसेट मला साठी काय करताय? न्यूट्रल. मेडिटेशन मेडिटेशन करतोय. मेडिटेशन रोजचे 10 मिनिटं मेडिटेशन. सूर्यनमस्कार रोज 10. सकाळी? सकाळी 10 सूर्यनमस्कार असतात आणि 10 मिनिटं मेडिटेशन. रोजचं आधीपासून आहे की आपलं वर्कशॉप केल्यापासून चालू आहे? नाही, आधीपासूनच आहे हे. पण वर्कशॉप केल्यापासून थोडंसं जास्त. मग सकाळी थोडंसं वॉकिंगला जातो, एक 40 मिनिटं वॉकिंग असते. बाकी काम आणि तुम्हाला गोट्यात यायचं ते व्यायामच आहे ना? हो हो, ते व्यायामच असतोय. तोही व्यायाम करतोच मी. तर ही सगळी जे आता आपले स्टुडंट आहेत, मध्येच थांबलेत, काही जण गॅप मध्ये आहेत, काही जणांना आता त्यांनी पुढे ऑप्शन्स बद्दल काय अपेक्षा ठेवाव्यात की नको? म्हणजे नाही नाही, मला ऑप्शन प्रामाणिकपणाने विचारायचं तुमच्याकडून, मी नाही सांगणार. नाही नाही, ऑप्शन्स ट्रेडिंग हे सगळ्यात बेस्ट आहे. पण तुमचं पेशन्स महत्वाचे आहे तिथं, आणि डिसिप्लिन. काय करताय ते, एका लॉट साईजवर यांची अपेक्षा असते मला 2,000 मिळावं. एका लॉट साईजला 2,000 मिळतील अशी अपेक्षा कधी करायचीच नाही. तुम्हाला पर्सेंटेजवर काम करायचं सुरुवातीला. मग नंतर तुम्हाला भेटतात ते आपोआप पैसे तेवढे. मी हळूहळू सुरुवातीला वाढत. मी सुरुवातीला 2 लॉट मला 1,000 रुपये झाले म्हणजे मी 10% मिळाली म्हणतो, तर मी ट्रेडिंग बंद करत होतो. सुरुवातीच्या काळात हा, 20,000 लावले आणि 1,000 म्हणजे सर ते 5% मिळाले, झालं ते वाच झालं. झालं ना, 4-5% मिळाले. हा, किती पर्से लावले आणि त्याच्यात मला किती पर्सेंट घ्यायचं आहे हे माझं फिक्स नाही, आहे. त्या त्या गोष्टी तर ट्रेडर म्हणून फार महत्वाच्या आहेत की एक तर तुमचं टार्गेट फिक्स पाहिजे. दुसरी हा, गोष्ट म्हणजे तुमचं रिस्क फायनल पाहिजे. ट्रेडमध्ये एंट्री होताना तर आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये कसं आहे की ते तर आपले जर प्रॉपर एंट्री तुम्हाला कळाली तर होय. तिथेच कळते की माझा लॉस किती होऊ शकतो. नाही, मग हे कसं होतं सर, नवीन लोक काय करतात, 20 पॉईंटचा अंदाजे स्टॉप लॉस लाव, 30 पॉईंटचा लाव. हा. मग ते ते चेंज करायची गोष्ट आहे. मनाचे खेळ नाही तर मग ते रिस्क रिवॉर्डचा डोक्यात बसले ना हा, एका ते दोन रिस्क एका. रिवॉर्ड हे काही नसते मार्केटमध्ये, काही नसतं.
आपली एंट्री जिथं झाली त्याच्या कॅन्डलच्या खालचा लो, माझा स्टॉप लॉस हाच असतोय. मग तो कितीही पॉईंटचा असू दे, 3 पॉईंटचा सुद्धा माझा स्टॉप लॉस असतो एक एकदा सर, तरी हा, होत नाही ट्रेड माझा जर स्टॉप लॉस. चांगला असेल ना, सिच्युएशन असेल, तुझं पुलबॅक असेल तर मग 5 पॉईंटच्या स्टॉप लॉसने सुद्धा 500 पॉईंट हा, मिळतात. मिळतात आणि मिळतात. कधी मग 40 पॉईंटचा स्टॉप लॉस पण व्हायची शक्यता असते रॉंग साईडला असाल तुम्ही तर. रॉंग साईडला असेल तर तुम्ही. तर स्टॉप लॉस ठरवत नाही आपलं. नाही नाही, स्ट्रॅटेजीनुसार स्टॉप लॉस एकदम कमी असतोय, पण होत नाही. स्टॉप लॉस मग मी लावलाय का तुम्ही कधी? लावायची वेळ आली का आपल्याला? पुलबॅक मध्ये मला नाही लावायची गरज आली कधी. मोमेंटमला मी सकाळी थोडीशी मोमेंटमला मी एक थोडंसं घेतोय स्टॉप लॉस, एक काय असेल ते त्या कॅन्डलचा लो ओपन झाल्यानंतरची घेतोय मी. सकाळच्या वेळेस? हा, नाही, मग गॅप अप गॅप डाऊन ऍक्च्युअली असेल त्या ऑर्डर लावायला लागते का? ऑर्डर लावायला लागते का मला? नाही लागत, नाही नाही लागायलाच नाही, नाही लावायला लागत मला. मग आता पुढचं टार्गेट तुमचं 1 करोड. 1 करोड. लवकरच ती पूर्ण हो अशी सदिच्छा, शुभेच्छा ओके, तुम्हाला. आणि थँक्यू सर. या आता परत जरा कंटिन्यू करा इकडे येणं पण ऑफिसला. हा, बघतो नेक्स्ट वीक पाऊस पासून जरा संपला की. पाऊस कमी आला की 1 ऑगस्ट पासून यायचं प्लॅनिंग आहे. तर मित्रांनो, ऑप्शन्स वाईट नाहीत, किंवा ऑप्शन्स बद्दलचे जे सगळे गैरसमज आहेत ते अशा एखाद्या डिसिप्लिन माणसाकडून तुम्ही जर ऐकलं ऑप्शन ट्रेडिंग तर कळू शकतं. हे मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये वारंवार सांगतोय की तुम्हाला इतर डायव्हर्शनची गरज नाही, ना ओवायची गरज, ना कुठल्या एक्स्ट्रा सेटअपची गरज. तुम्हाला प्रॉपर फक्त स्ट्रॅटेजीवर कॉन्सन्ट्रेट करायचं, फोकस करायचं, ऑटोमॅटिकली तुम्ही त्या सगळ्या स्मार्ट मनी कन्सेप्ट फॉलो करताय आणि हे मॅक्झिमम टाइम होतं. मग जर आता त्याच्यात काम करायचंच ठरलंय तर मग तो लॉस घ्यायची तयारी, म्हणजे ती ऍक्सेप्टेबिलिटी असेल तर आपल्याला रिवॉर्ड हळूहळू मिळत जातात. ग्रीन इम्पॉर्टंट प्रमाणे अजूनही सुरुवात कुठूनही करू शकता. किमान स्वतःला तयार करा त्या बॅटिंगसाठी, जो स्कोर तुम्हाला पाहिजे आहे, किंवा ज्या अपेक्षेने आपण या मार्केटमध्ये आलो होतो की मला असे पैसे पाहिजेत, तसे पैसे पाहिजेत, आणि आता तुम्ही बॅटला बॉल पण लागू देईना झालाय. पहिल्या बॉललाच तुम्हाला सगळे रेकॉर्ड ब्रेक करायचे. तर तसं न करता हा पेशन्सचा गेम आहे. स्ट्रॅटर्जीवर काम करायचं तर वाट बघणं कंपल्सरी आलं, आणि मग वाट बघून मिळणारे ते क्वालिटी ट्रेड आहेत तेवढंच तुमचं सिलेक्शन असायला म्हणजे. कसे तरी 3-4 ट्रेड मिळतात आपल्याकडे, कसे तरी दिवसभरात, काय एम के पाटील बरोबर आहे ना? हो हो, मिळतात मिळतात. मग त्यातला एखाद दुसरा करायचा आहे. जर सकाळचं सेशन आपण म्हणतो की फार चांगला राहतो 9:15, 9:30 ते 11:30, तिथं करा. जे मिळाले ते पैसे घरी बंद, न्यायच्या ट्रेडिंग बंद. हिशोबाने क्लोज करा. तुम्ही वाढवायला ज्या ज्या वेळी जाल तर ती आपली सकाळचा स्पीड, किंवा ती मेंटॅलिटी, किंवा ती मानसिकता, ते ते पेशन्स कदाचित असतील नसतील पुढच्या त्या रेस्ट मध्ये. आणि मग नुकसान झालं एकदा, आपले मिळवलेले पैसे एकदा वजा झाले की आपण ते परत मिळवायच्या नादात आणखी घालवायची शक्यता असते. आणि बऱ्याच जणांचा, ज्यांना ज्यांना स्ट्रॅटर्जी कळाली त्यांचा त्यांचा हा इश्यू आहे. तर प्रॉपर सेशन ठरवा, त्याला वेळ द्या, आणि इतर डायव्हर्जन्स सगळी बंद करा. तुम्हाला ऑप्शन्स इव्हन एक्सपायरी डेजला सुद्धा फारच चांगले रिझल्ट देतात. आज ही एक्सपायरी होते, आज कुठेही तो डीके वगैरे आपल्या समोर आलेला नाही. आज सेम एक्सपायरीत होता ना आणखी. होय होय, एक्सपायरी. आज तर अजिबात मार्केट क्लोज होईपर्यंत कुठेही त्या डीकेने त्रास दिलेला नाही. काय नाही नाही, काही नाही. मग हे सगळं असताना विनाकारण गैरसमजांचा बाऊ करून त्या भीतीपोटी चुकीचे निर्णय घेणे किंवा इमोशनला वाहवत जाणे, तर ह्या गोष्टी थांबवा. स्ट्रॅटर्जी तुम्हाला जबरदस्तीचे नियम पाळायला शिकवते, आणि ते पाळा, किमान करून हम्म. बघा. रिझल्ट तुमच्याच अकाउंटवर दिसेल. तर थँक्यू एम के, ओके, थँक्यू सर. भेटूया लवकरच. ओके.